First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Now today we shall discuss the next part of functions, that is a piecewise defined function. Actually, you know that functions are continuously, but we can define two or more functions in the form of a piecewise. In this diagram, see here, there are three different functions which are denoted by using the parts or piecewise. So we shall discuss the new type of a function, that is a piecewise functions. Now here, actually up till studied we have to study this part. Now we shall discuss this piecewise defined function. In that piecewise defined function, there are different types: signum function, absolute value function, greatest larger function, and a fractional part function. Actually, these are the different parts of piecewise function. यहाँ पे ये सभी जो पार्ट है वो पार्ट्स है, सब पार्ट्स है पीसवाइज फंक्शन के. तो पीसवाइज फंक्शन का क्या मतलब होता है यहाँ पे हम डिस्कस करेंगे. हियर नाउ अ पीसवाइज फंक्शन, दिस इज द डेफिनेशन ऑफ द पीसवाइज फंक्शन. हियर now what is mean by piecewise function, we shall discuss here. A piecewise function is a function built from pieces of different functions over different interval. This is the concept of piecewise defined function. Piecewise defined function means the piecewise function is a function built from or collect from pieces of the different functions over the interval. Here in this diagram, आप इस डायग्राम में देख सकते हो, this is a first function. Suppose this is a first function which is starting from -4 to 6. See this, -4 to 6. Here 4 side is closed and 6 side is open, means -6 is not included in the function. Now see this, suppose we consider this function as a f1 of x. Now consider the another function. See this, this is a second function. -4 पासन कुठपर्यंत आहे पा तो फंक्शन, -4 पासन तो फंक्शन 2 पर्यंत आहे. लक्षात घ्या का, हे 2 पर्यंत आहे. आणि हा फंक्शन आपण तात्पुरतं ह्याला नाव देऊ f2 ऑफ x. आणि f ऑफ ही 4 दिलेला आहे, इथं एक पॉइंट दिलेला आहे फिक्स फंक्शनचा, तो 4 आहे. f ऑफ -1 इज इक्वल्स टू 4. म्हणजे जेव्हा त्या फंक्शनची x ची व्हॅल्यू -1 असते तेव्हा त्या फंक्शनची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. दिस इज द f2. अगेन वी हॅव गिवन द थर्ड फंक्शन f3 ऑफ x, वॉट एव्हर मे बी f3 ऑफ x. तो कुठून कुठपर्यंत सुरुवात आहे पहा, इथून सुरुवात आहे, 2 पासून सुरुवात आहे, परंतु 2 साइड ओपन आहे. इथं फुल डॉट दाखवला नाही पहा, एम्प्टी डॉट आहे. फुल डॉट असेल तर तो पॉइंट इन्क्लुडेड असतो. 2 हा त्या फंक्शन मध्ये येतो, काल आपण इंटरवल मध्ये पाहिलेला आहे. 2 हा त्या पॉइंट मध्ये येतो, परंतु हा ओपन डॉट आहे त्यामुळं तो पॉइंट 2 त्या सेट मध्ये येत नाही किंवा त्या फंक्शन मध्ये येत नाही. लक्षात घ्या, हा झाला f3. कुठून कुठपर्यंत आहे तो इन्फिनिटी पर्यंत आहे, -2 टू इन्फिनिटी और दॅट मे बी और व्हॉट एव्हर मे बी. ओके, तर आता या फंक्शनला डिफाइन कसं करायचं तर या ठिकाणी आपण पाहू. See this, now see this, f of x equals to, actually this function f of x built from the pieces of different function. या वेगवेगळ्या फंक्शनचा
पीस घेऊन आपण डिफरंट करू शकतो. पहिला f1 ऑफ एक्स, f1 ऑफ एक्स त्याची रेंज कशी आहे पहा, -6 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन, आता फुल डॉट असेल तर इक्वल्स टू घ्यायचं, फुल डॉट आहे म्हणजेच दिस इज अ -6 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू -4. हा फर्स्ट पीस झाला पूर्ण या फंक्शन मध्ये. आता जो सेकंड फंक्शन आहे पहा, सेकंड फंक्शन कुठं आहे पहा, -4, इथं -4 ला ओपन दाखवलंय, ओपन इथं 0 दाखवलंय म्हणजे ओपन आहे ती साईड, तो f2 आहे. f2 ऑफ x सेकंड फंक्शन विच इज फ्रॉम कुठून कुठपर्यंत आहे बघा बरं, f2 -4 इज लेस दॅन एक्स, इथं फुल डॉट असल्यामुळं 2 पर्यंत आहे, इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2. लेस दॅन कधी घ्यायचं आणि लेस दॅन ऑर इक्वल्स टू कधी घ्यायचं लक्षात ठेवा. जर फुल डॉट असेल तर लेस दॅन ऑर इक्वल्स टू घ्यायचा. परत आत मध्ये एक पॉइंट दिलेला आहे पाहिजे, तर फुल पॉइंट दिलेला आहे, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे इक्वल्स टू ऍक्च्युअली 4. फॉर हे ऍक्च्युअली सर्वच फॉर असतात. फॉर एक्स इज इक्वल्स टू -1. आणि लास्टचा जो तिसरा फंक्शन आहे, हा थर्ड फंक्शन, तो कुठून आहे, 2 पासनं इन्फिनिटी पर्यंत आहे, म्हणजेच f3 ऑफ एक्स. ओके, ऍक्च्युअली हा f ऑफ -1 लिहिला तरी चालतो, f ऑफ -1 म्हणजे 4 चालेल. फॉर एक्स ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा मोठा आहे, इन्फिनिटी पर्यंत आहे, 2 पेक्षा मोठा आहे लक्षात घ्या. आणि हा 2 पेक्षा मोठा असल्यामुळं त्याची व्हॅल्यू आपण या पद्धतीनं जेव्हा आपण फंक्शन डिफाईन करतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, पीस वाईज फंक्शन. ओके, नाउ वी शॅल डिस्कस एन एक्झाम्पल. या पीस वाईज फंक्शनचं आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ. सी दिस, इन दिस डायग्राम, in this figure, actually there are 2 functions. First function is y is equals to x square. Second, y is equals to, here in this example there are, or in this diagram there are 3 functions. There are 3 functions defined in, denoted in the, represented in piecewise form. कसे दिलेले आहेत, piecewise form. That are, which are those? First आहे y equals to x square, y लाच आपण f of x is equals to x square लिहू शकतो. Second is y is equals to 6, म्हणजे हा डायरेक्ट व्हॅल्यू दिलेला आहे, इथं किती आहे पहा डायग्राम मध्ये पहा, मी सांगतो तुम्हाला. and third is y equals to 10 minus x. Now here we can discuss this. आता याला आपण डिस्कस करू शकतो. हा इथं 0 आहे, दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3, दिस इज 4, दिस इज 5, दिस इज 6. म्हणजे हा जो फर्स्ट फंक्शन आहे, दिस इज -1, -2, -3, तर कुठून कुठपर्यंत आहे हा फंक्शन 2 पासनं -इन्फिनिटी कडे आहे. x इज इक्वल्स टू 2 पासनं 2 ला सुद्धा ओपन साइड आहे, म्हणजे इन्फिनिटी पर्यंत आहे, 2 पेक्षा लहान आहे. दुसरा जो आहे y, 2 ची व्हॅल्यू 6 दिलेला आहे, म्हणजेच f ऑफ 2 इज इक्वल्स टू 6 दिलेला आहे. म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो, सी दिस कॅन बी रिटन ॲज, नाउ here these functions are f of x equals to x square, आणि त्याची कंडिशन कशी आहे, x लेस दॅन 2.
जे ऑनलाईन विद्यार्थी आहेत त्यांनी सांगायचे मला इथं लेस दॅन 2 का घेतलं. फाय आय हॅव सिलेक्टेड हिअर लेस दॅन 2, लेस दॅन ऑर इक्वल्स टू का नाही घेतलं. कोण सांगेल आता मला सांगा बरे. हिअर वी हॅव सिलेक्टेड ओनली लेस दॅन 2. आय हॅव नॉट सिलेक्टेड लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2. यू टेल मी. हा सांगा बरे इथं लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 का घेतलं नाही आपण. ओके. केदार देशमुख, अनुरुद्ध गौरव, सुजाता शेवाडे, तुम्ही सांगा रे इथं का नाही घेतलं मी. लेस दॅन 2च का घेतलं, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 नाही का घेतलं. आता दुसरा फंक्शन आहे 6, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 6, पण कोणत्या व्हॅल्यू साठी 6 आहे. दुसरा जो आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 6, कोणत्या व्हॅल्यू साठी आहे, एक्स इज इक्वल्स टू 2 साठी आहे. आणि तिसरा जो फंक्शन आहे वाय म्हणजेच एफ ऑफ एक्स असतो, वाय म्हणजेच एफ ऑफ एक्स असतो, तो कोणता आहे 10 मायनस एक्स. तो कुठून कुठपर्यंत आहे पहा. 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 6. आता मी लेस दॅन ऑर इक्वल्स टू 6 का घेतलं तर थोडं डायग्राम मध्ये पहा. जेव्हा डॉट आहे, जो डॉट भरीव दिसला त्या पॉइंटला इक्वल्स टू घ्यायचं, लेस दॅन ऑर इक्वल्स टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. आणि डॉट जर वॅकंट दिसला तर लेस दॅन घ्यायचं, कारण एक्सक्लुडिंग इन्क्लुडिंग. डॉट जर भरीव असेल इथं पहा, इथं मी का 2 घेतलं मी परत एकदा एक्सप्लेन करेन. सी दिस एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 का घेतलं, कारण पहिल्या फंक्शन मध्ये हा डॉट ओपन आहे, ओपन आहे म्हणजेच एक्सक्लुडिंग 2, म्हणून इथं लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2 घेतला. सेकंड दुसरा फंक्शन इजिकस टू 2 का घेतला, डायरेक्ट 2 लाच पॉइंट दिलेला y इजिकस टू 6, हा भरीव आहे, सी दिस असा भरीव असल्यामुळं इक्वल्स टू आला. आणि थर्ड हा रेंज आहे, एकच पॉइंट नाही, रेंज आहे, म्हणून कुठून कुठपर्यंत आहे पहा. y इजिकस टू एफ ऑफ एक्स, या फंक्शनची रेंज चेक करा. या फंक्शनची रेंज कुठून कुठपर्यंत आहे 2 पासनं, सिरीज हा 2 पासनं कुठपर्यंत आहे 6 पर्यंत आहे, म्हणून या फंक्शनची रेंज आपण 2 पासनं 6 पर्यंत. पण 2 साइड ओपन आहे, सी दिस डायग्राम, 2 ची साइड ओपन असल्यामुळं आपण याला 2 लेस दॅन एक्स घेऊ शकतो, अँड विच इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 6. ओके. तर आता याला पीस वाईज कसं डिफाईन करायचं पहा. piecewise, how to define this piecewise, see this. So we can define, आता याला कसं डिफाइन करायचं, see this, f of x equals to ठीक आहे, मी नेक्स्ट पेज वर घेतो. we can define f of x is equals to, there are 3 different functions. First is x square, see this first, f of x is equals to x square, this is a first function, this is second function, and this is a third function. So we can define the third function. F of x is equals to, this is a x square for, त्याची रेंज कशी आहे पहा, x लेस दॅन 2. दूसरा फंक्शन है एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 6 है, फॉर एक्स इज इक्वल्स टू 6. आणि थर्ड फंक्शन पहा 10 मायनस एक्स है, 10 मायनस एक्स फॉर, त्याची रेंज डोमेन कुठून कुठपर्यंत पहा. डोमेन ऑफ दिस फंक्शन इज 2 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 6, मीन्स 2 is less than x is less than or equals to 6. This type of a representation of a function is called as a function in defined on piecewise. Okay, अशा पद्धतीने आपण piecewise function define करू शकतो. f of x च असतो, पण प्रत्येकाची जी डोमेन आहे वेगवेगळे. फर्स्ट फंक्शनची डोमेन x लेस दॅन 2 आहे, डोमेन म्हणजे त्यात येणाऱ्या x च्या व्हॅल्यूज कुठून कुठपर्यंत घ्यायच्यात, 2 पेक्षा लहान घ्यायच्यात, वरच्या नाही घेता येणार. फंक्शन तिथं क्लोज झालेला आहे, स्टॉप झालेला आहे 2 ला. दुसरा फंक्शन म्हणजेच डायरेक्ट कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल 6 दिलेले आहे, ग्राफ नाही, स्ट्रेट लाईन किंवा कर्व नाही, डायरेक्ट पॉइंट आहे, म्हणून एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 6 घेतला, तो एक्स इज इक्वल टू 2 असताना. आणि तिसरा जो फंक्शन आहे
एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 10 मायनस एक्स आहे आणि त्याची रेंज पहा काय दिलेली आहे. व्हॉट इज दॅट रेंज ऑफ दॅट फंक्शन हियर वी कॅन राईट एज हा बरोबर आहे अनिरुद्ध गौरव. ओके राईट. आता तो तिसरा फंक्शन आहे 10 पर्यंत. चला आता आपण याच्यावरच हा फंक्शन अशा पद्धतीने लिहिलं की याला म्हणतात पीस वाईज फंक्शन. ओके. आता सम स्पेशल फंक्शन्स. In that piecewise function we shall discuss the first type, that is a Singnam function. These are the different special types of piecewise function. हे piecewise function च्या टाइप्स आहेत. ॲक्च्युअली याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेम्स नाहीत, फक्त एक बेसिक आयडिया आहे फंक्शन म्हणजे काय, पीसवाईज फंक्शन म्हणजे काय हे समजण्यासाठी दिलेलं आहे. तर पीसवाईज फंक्शन म्हणजे वेगवेगळ्या तुकड्यामध्ये एखादा फंक्शन रिप्रेझेंट करणे, वेगवेगळे डोमेन त्याचे रिप्रेझेंट करणे. प्रत्येक फंक्शन, पहिल्या फंक्शनचा डोमेन वेगळा, दुसऱ्या फंक्शनचा डोमेन वेगळा, तिसऱ्या फंक्शनचा डोमेन वेगळा. आता हे फंक्शन बऱ्याच वेळा कंटिन्युअस आहे का विचारतात. तर इथं कंटिन्युअस आहे का नाही विचारतात. जेव्हा या फंक्शनची व्हॅल्यू तुम्ही काढलेली असते, या फंक्शनची व्हॅल्यू काढलेली असते, दोन्ही जर व्हॅल्यू सेम आल्या तर फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणतात. कॉमन पॉईंट कुठं आहे पहा, या सर्वांचा कॉमन पॉईंट 2 आहे. मग 2 ला या फंक्शनची व्हॅल्यू चेक करा, ती जर सेम आली तर कंटिन्युअस म्हणा. आता इथं वेगवेगळं आहे, हा इथं संपला, हा इथं सुरू झालेला, हा वर संपले, म्हणजे याच्यात वेगवेगळ्या व्हॅल्यू. सर्व जर फंक्शन एकमेकांना कनेक्टेड असतील तर त्यांना कंटिन्युअस फंक्शन म्हणतात, पीस वाईज कंटिन्युअस फंक्शन. ते कनेक्ट असले पाहिजे, पण कनेक्ट नसले तर डिसकंटिन्युअस फंक्शन म्हणतात. ओके. तर सिग्नम फंक्शन, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन, ग्रेटेस्ट integer function, that is also called as a step function, and next last part is a fractional part function. These are the some special piecewise functions. You may write, ये आप लिख सकते हो, यहाँ पे आप लिख सकते हो, ये सभी लिखना है. तो सबसे पहले हम सिग्नम फंक्शन को डिफाइन करते हैं. व्हाट इज मीन बाय सिग्नम फंक्शन. See this. This is a special type of function. Definition of signum function. Definition. जेव्हा असे थेरी येतात, प्रॉब्लेम सोडवत नसतो, थेरी दिलेले असते, तेव्हा तुम्ही सोबत सोबत थेरी लिहून घेत चला. मी जेव्हा स्लोली सांगत असतो आणि थेरी सांगत असतो ना, त्यावेळेस ते लिहून घ्यायचं. आणि जेव्हा मी प्रॉब्लेम सॉल्व करतो, फास्ट प्रॉब्लेम सॉल्व करतो, तेव्हा प्रॉब्लेम फक्त तुम्ही ऐकायचे, पाहायचे, समजून घ्यायचे, काही क्वेश्चन असेल तर विचारायचे आणि नंतर मग तुम्ही लिहून घ्यायचे. नंतर व्हिडिओ संपल्यानंतर रिवाइज करून लिहून घ्यायचे. आता हे अशी जेव्हा थेरॉटिकल पार्ट येतो तेव्हा सोबत सोबत तुम्ही समजून घ्या, लिहून घ्या. हां, सी दिस डेफिनेशन ऑफ द सिंगनम फंक्शन. याला कसं वाचायचं, सिंगनम. सिंगम म्हणायचं नाही, सिंगम. तुम्हाला सिंगम बसलेलं असतं तोंडामध्ये तुमच्या, सिंगम. तर सिंगम नाही, सिंगनम फंक्शन. डेफिनेशन, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू SGN म्हणजे सिग्नम ऑफ एक्स इज अ पीसवाईज फंक्शन. ते एक पर्टिक्युलरचं पीसवाईज फंक्शन आहे. कसं पीसवाईज फंक्शन आहे, द व्हॅल्यू ऑफ एक्स इज -1, व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स इज -1 व्हेन एक्स लेस दॅन 0. जेव्हा एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 असते, इकडं असते पहा, एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0 असते, तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू -1 असते. टोटल फंक्शन -1 असतो. फर्स्ट पार्ट झाला हा पहिला पीस. सेकंड, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 असते तेव्हा त्या फंक्शनची व्हॅल्यू 0 असते. हा भरीव आहे, फुल पॉइंट आहे. आणि तिसरा पार्ट आहे, 3 पार्टमध्ये, 3 पीसेसमध्ये. थर्ड पीस, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 व्हेन एक्स ग्रेटर दॅन 1. एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तर तो फंक्शन, त्याची व्हॅल्यू 1 असते. या फंक्शनला कसला फंक्शन म्हणायचं, सिग्नम फंक्शन. आणि तो कशाने दाखवतात, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू SGN ऑफ एक्स, सिग्नम ऑफ एक्स. या फंक्शनचा इतर कुठं ठिकाणी, काही ठिकाणी वापर होत नाही, काही प्रोबॅबिलिटीमध्ये याचा वापर होतो. हा काही जास्त नाही, पण तुम्हाला माहीत राहावं, सिग्नम फंक्शन म्हटलं की याच्या 3 कंडिशन येतात. दिस इज ॲक्च्युअली सिग्नम फंक्शन. सी दिस,
This is the first type, Singnum function, which is stepwise function, which is a piecewise function and which is defined as Singnum. F of x is equals to, there are three pieces, -1 for x less than 0, 0 equals to 0, f of x is equals to 0 for x is equals to 0, and third, f of x is equals to 1 for x greater than 1. यालाच आपण सेपरेट सुद्धा लिहू शकतो, दॅट कॅन बी ऑल्सो रिटन एज, यालाच असं सुद्धा लिहिता येतात, f of x is equals to -1 for x less than 0, f of x is equals to 0 for x is equals to 0, third, f of x is equals to 1 for x greater than 1. This type of a function is called Singnum function. हे सेपरेट वर न लिहिता तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, f of x is equals to -1, f of x is equals to 0, बट दीज आर द कंडिशन, x साठी दिलेल्या कंडिशन आहेत. ही डेफिनेशन लक्षात ठेवा सिंगनम फंक्शनची. ओके, याला काय म्हणायचं, सिंगनम फंक्शन. ओके, हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा सिंगनम फंक्शनचा, f of x is equals to -1 फॉर x इज लेस दॅन 0. ही कंडिशन सांगणं महत्वाचं असतं. पहा, ही कंडिशन प्रत्येक वेळी तुम्हाला हे फंक्शन वाचलाच की ती पुढे कंडिशन सांगणं गरजेचं असतं, म्हणजे डोमेन सांगणं गरजेचं असतं. f of x is equals to 0, then you must read that domain, आणि f of x is equals to 1 also you must read that domain. म्हणजे त्या डोमेन नुसार फंक्शनचे तुकडे घेतलेत. इथं तुकडे किती आहेत पहा, दिस इज अ फर्स्ट, हा पहिला तुकडा, हा इथं दाखवलेला दुसरा तुकडा, आणि हा actually there are three pieces. See this, there are three pieces. This is a first piece, this is a second piece which is a constant, and this is a third piece. Therefore we can say that this is the piecewise function. Next, आता नंतरचं जे खूप महत्त्वाचं फंक्शन आहे, आणि जेई मध्ये, IIT जेई मध्ये हमखास या ॲब्सल्यूट व्हॅल्यू फंक्शनवर प्रॉब्लेम असतो MCQचा, मुलांना कन्फ्यूज होतं. मॉड्युलस फंक्शन, दॅट फंक्शन इज कॉल्ड एज अ ॲब्सल्यूट व्हॅल्यू फंक्शन. यू कॅन राईट एक्झाम्पल सह लिहायचं तुम्ही, ॲब्सल्यूट व्हॅल्यू फंक्शन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मॉड्युलस फंक्शन. सांगा बरं मॉड्युलस फंक्शन कसं डिफाइन करायचं. सी दिस, we can define this modulus function such as here, f of x equals to mod x is a piecewise function. This is also second type, piecewise defined function आहे तो. f of x is equals to mod x is a piecewise function such that, how to define it, f of x equals to x, f of x व्हॅल्यू x असते, म्हणजे प्लस x असते कधी, x ग्रेटर दॅन 0 असेल, आणि f of x इज इक्वल्स टू मायनस x असते x लेस दॅन 0 असेल तर. म्हणजे याचा अर्थ मॉड्युलस फंक्शन निगेटिव्ह पॉझिटिव्ह साठी कसं असेल, सेम असतं. म्हणून याचा जर ग्राफ काढला तर या पद्धतीने येतो. सी दिस, दिस इज अ ग्राफ ऑफ f of x इज इक्वल्स टू मॉड x. मी काढून दाखवतो तुम्हाला ग्राफ, मग तुम्ही ते सॉल्व करू शकता. सी दिस, म्हणजे ॲक्च्युअली f of x इज इक्वल्स टू -x असतो जेव्हा x लेस दॅन असतो, आणि f of x इज इक्वल्स टू प्लस असतो तो ग्रेटर दॅन असतो. ठीक आहे, तर हे फर्स्ट पीस आहे, हे सेकंड पीस आहे. तर आपण आता याला कसं डिफाइन करतात दुसऱ्या पद्धतीनं पण लिहून दाखवतो. द फंक्शन, द मॉड्युलस फंक्शन f of x is equals to mod x represented in the piecewise such as f of x equals to, it is also called as a mod x equals to, मॉड म्हणजेच ॲक्च्युअली डिस्टन्स फंक्शन असतं, त्याची किंमत कधीही पॉझिटिव्हच असते, निगेटिव्ह येत नाही. एक्स जर निगेटिव्ह घेतला तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच येते, तुम्हाला माहिती आहे मॉड्युलस फंक्शनची. अँड
इट हॅज टू व्हॅल्यूज. जर एक्स मॉडमध्ये एक्स जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 असेल तर तो प्लस एक्स असतो. फॉर एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 आणि याचीच व्हॅल्यू मायनस एक्स कन्सिडर होते जेव्हा फॉर एक्स लेस दॅन ऑर इक्वल्स टू 0. ओके. आता मॉड्युलसच्या बाबतीमध्ये पहा, इथं मॉड एक्स आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मॉड एक्स आहे. तो दोन्ही ॲक्च्युअली एक्सची व्हॅल्यू जर मायनस मॉडमध्ये ठेवला तर ती प्लसच येते आणि मायनस जरी ठेवला तरी प्लस येते, परंतु हे लेस दॅन झिरोसाठी ग्रेटर दॅन झिरोसाठी. ठीक आहे. तर आता याचा ग्राफ वी कॅन ड्रॉ, दॅट इज कॉल्ड एज वाय इज इक्वल्स टू मॉड एक्स. वी कॅन ड्रॉ द ग्राफ वाय इज इक्वल्स टू मॉड एक्स. कसं काढणार ग्राफ पहा, आपण टेबल तयार करू. सिरीज how to draw the graph of modulus function. This is a x, this is a y, or it is called as a mod x. आणि पॉइंट येतो x, y. f of x म्हणजेच mod x असतो. तुम्हाला माहित आहे मॉड्युलस फंक्शन मध्ये कुठलीही निगेटिव्ह व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. समजा x घेतला मी 1, 0 घेऊ अगोदर, 0 तर मॉड 0 जर x इज इक्वल्स टू 0 घेतला तर मॉड 0 म्हणजेच 0 असतो, म्हणून पॉइंट 0, 0. दुसरा x इज इक्वल्स टू 1 घ्या. इफ वी टेक अ सेकंड पॉइंट x इज इक्वल्स टू 1 देन y इज इक्वल्स टू मॉड x म्हणजेच मॉड ऑफ 1 म्हणजेच 1 येतो, म्हणून 1, 1, 1. दुसरा पॉइंट. आता -1 घेऊ. तिसरी व्हॅल्यू चेक करा. x इज इक्वल्स टू -1 म्हणजे y इज इक्वल्स टू मॉड x मॉड ऑफ -1. मॉड ऑफ -1 म्हणजे तुम्हाला माहित आहे जर मायनस असेल, x ची जर लेस दॅन व्हॅल्यू असेल तर तो -x असतो एक ग्राफनुसार. दॅट इज, पण मॉडमध्ये जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली तर मॉड्युलस फंक्शन पॉझिटिव्ह करतो म्हणजेच +1 येतं, म्हणून याची व्हॅल्यू +1. पॉइंट येतो -1, +1. पुन्हा 2 ठेवा. 2 ठेवल्यावर 2 येतो, 2, 2. पुन्हा -2 ठेवा, 2 येतो, -2, 2. पहा मॉडमध्ये सिरीज y इज इक्वल्स टू मॉड x आहे. y इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू -2 ठेवली. मॉड्युलसमध्ये कोणताही निगेटिव्ह नंबर आला तर ते डिस्टन्स फंक्शन असतं ॲक्च्युअली, म्हणून तो पॉझिटिव्ह होतो. ओके, म्हणून इथं व्हॅल्यू 2 आली. आता याचा ग्राफ काढू आपण. हाऊ टू ड्रॉ दिस ग्राफ हियर. 0, 0 मीन्स दिस पॉइंट, पहिला पॉइंट झाला 0, 0. सेकंड आहे 1, 1 म्हणजे x ॲक्सिसवर 1, y ॲक्सिसवर 1 म्हणजे हा पॉइंट येतो 1, 1. सेकंड पॉइंट. तिसरा -1, +1 हे -1, +1 हा थर्ड पॉइंट येतो. आणि चौथा 2, 2 हा 2 आणि हा 2 म्हणून इथं पॉइंट येतो. -2चा इथं पॉइंट येतो आणि हे जॉईन करा. या पद्धतीनं जॉईन होतं. हा झाला f of x इज इक्वल्स टू मॉड x. दिस इज कॉल्ड एज अ मॉड्युलस फंक्शन. मॉड्युलस फंक्शन कसं डिफाईन होतं. f of x इज इक्वल्स टू मॉड x विच इज इक्वल्स टू x फॉर x ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0 -x फॉर x लेस दॅन ऑर इक्वल्स टू 0. पण मॉडमध्ये तो प्लसच असतो. जरी -x घेतला तर मॉडमध्ये त्याची व्हॅल्यू काय येत असते, प्लसच होत असते. ठीक आहे. Now we shall discuss the next problem. What is that problem here? क्या प्रॉब्लेम आपा. प्रॉपर्टीज ऑफ ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन. खूप महत्वाचे आहे ते प्रॉपर्टी, चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. व्हॉट इज दॅट फर्स्ट प्रॉपर्टी मी समजून पण सांगतो, तुम्ही लिहून पण घ्या सोबत सोबत. ग्राफ ऑफ f of x equals to mod x is union of two lines y is equals to x
in first quadrant and second line y is equals to minus x from second quadrant as a origin marks the change of the direction of two lines, we call it as a critical point. See this. आता समजून घ्या काय म्हटलेलं आहे. प्रॉब्लेम properties, see this, these are the important properties. तुम्हाला हे माहीतच पाहिजे मॉड्युलसच्या बाबतीमध्ये. See this, I shall read this property again and we shall denote this property in the figure. We shall denote this property in this figure. या फिगर मध्ये ही प्रॉपर्टी तुम्हाला मी दाखवतो. पहा. See this. A graph of f of x is equals to mod x is a union of दोन लाईनचा संयोग आहे. युनियन मीन्स संयोग. y equals to x from first quadrant with line y is equals to minus x from second quadrant as a origin marks the change of directions of two lines, we call it as a critical point. पहा, मॉड एक्सचा जो ग्राफ आहे इथं डायग्राम मध्ये काय सांगितलं, प्रॉपर्टी फर्स्ट नुसार दोन लाईनचा असतो. दिस इज अ फर्स्ट लाईन इन फर्स्ट क्वाड्रंट. ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ही असते y इज इक्वल्स टू x, फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्येच. आणि ही जी असते y इक्वल्स टू मायनस x. अशा दोन लाईनचा युनियन आहे म्हटलंय. दोन लाईनचं युनियन आहे. दिस इज द युनियन ऑफ टू रेज. फर्स्ट रे y इज इक्वल्स टू x इन फर्स्ट क्वाड्रंट, y इज इक्वल्स टू मायनस x इन सेकंड क्वाड्रंट. सो दिस इज कॉल्ड एज अ मॉड्युलस फंक्शन. आणि ते कुठे इंटरसेक्ट होतात, या ठिकाणी दिशा बदलतात झिरोला. म्हणून या पॉइंटला this point is called as a critical point. This point is a critical point because it changes the direction. That point changes the direction. Now we shall discuss the second property. What is that second property? Graph is symmetric about y-axis. तो जो ग्राफ होता तो y-axis भोवती सिमेट्रिक आहे म्हटलंय. म्हणजे y-axis मुळे ॲक्च्युअली व्हॉट इज मीन बाय सिमेट्रिक, वाय ॲक्सिस मुळे त्याचे दोन पार्ट तयार होतात, सेम पार्ट तयार होतात. सो ग्राफ इज सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. नेक्स्ट, ग्राफ ऑफ f of x is equals to mod x minus 3 is the graph of f of mod x shifted 3 units right, shifted 3 units right, and the critical point is, याचा critical point कुठे येतो पहा, 3,0. याचा critical point काय येतो 3,0. म्हणजे x इज इक्वल्स टू 3 ठेवला तर 3 minus 3 0 येतो. म्हणजे असा जर ग्राफ आला तर त्याचा क्रिटिकल पॉइंट कसं काढला. हा क्रिटिकल पॉइंट, x ची व्हॅल्यू 3 ठेवा. इफ वी पुट x इज इक्वल्स टू 3, see this, if we put, suppose this f of x is equals to mod of x minus 3 for x is equals to 3, f of 3 किंवा y is equals to mod of 3 minus 3 म्हणजे 0 येतो. म्हणून पॉइंट येतो x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 0. मग क्रिटिकल पॉइंट कसा येतो पहा. हा सपोज दिस इज x ॲक्सिस, दिस इज y ॲक्सिस. मग 3 पॉइंट कुठे येणार, इथं येणार 3,0 आणि ग्राफ असा येणार. ओके, दिस इज कॉल्ड एज अ क्रिटिकल पॉइंट. ओके, दिस इज द नोट सेकंड. आता थर्ड काय म्हणते पहा, फोर्थ प्रॉपर्टी सिरीज f of x is equals to mod x represent the distance of x from origin. f of x म्हणजे mod x असतो आणि mod x म्हणजे काय, ते ओरिजिन पासून किती अंतरावर आहे हे डिफाइन करतं. लक्षात घ्या, तो पॉइंट ओरिजिन पासून किती अंतरावर आहे
डिफाईन करतं. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मॉड एक्स म्हणजे सिरीज. आता नेक्स्ट प्रॉपर्टी पहा. इफ एफ ऑफ मॉड एक्स इज इक्वल्स टू एम, मॉड एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मॉड एक्स म्हणजेच तो पॉइंट किती अंतरावर आहे तो डिफाईन करतो. ओरिजिन पासून तो पॉइंट किती अंतरावर आहे डिफाईन करतो. नाव सिरीज एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एम, that then it represents every x whose distance from origin is m, that is x is equals to plus m or x is equals to minus m. म्हणजे याचा अर्थ कसा होतो पाहायची ग्राफ कशी येते. पाचवा जो पॉइंट है सीरीज द प्रॉपर्टी ऑफ, यहाँ पे जो फिफ्थ प्रॉपर्टी है इसका ग्राफ कैसा है देखो. एफ mod x is equals to m, then it represent every point x whose distance from origin is m. Suppose this is a line, we consider 0, 1, 2, 3 dot 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 whatever may be. This consider as a m plus m and this is a minus m. म्हणजेच याचा अर्थ हा जो पॉइंट आहे तो काय दाखवतो, हा पॉइंट दाखवतो ओरिजिन पासून प्लस एम मायनस एम. म्हणजे हे कशासाठी आहे. इफ मॉड एक्स इज इक्वल्स टू एम म्हणजे हा पॉइंट येतो. पाचव्याच्या प्रॉपर्टीची ही डायग्राम आहे. सी दिस. then it represent every x whose distance from origin is m. origin पासून किती अंतरावर आहे. next property 6. this is also important properties here. what is that property? property you must know. if x less than m, तुम्हाला महत्वाचं आहे लक्षात ठेवा आहे. x mod x less than m, then it represent every x whose distance from origin is less than m. mod x is less than m म्हणजे असे सर्व पॉइंट्स की ज्याचं डिस्टन्स ओरिजिन पासून लेस दॅन m आहे. म्हणजे 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन m. आणि निगेटिव्ह साईडला मॉड एक्स मध्ये दोन व्हॅल्यू असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. निगेटिव्ह साईडला मायनस एम पेक्षा मोठा आहे म्हणून 0 इज लेस दॅन एक्स इज 0 इज ग्रेटर दॅन एक्स इज ग्रेटर दॅन मायनस एम पेक्षा मोठा असतो. म्हणून लक्षात घ्या यालाच असं लिहिता येतं आपल्याला. दॅट इज मायनस एम इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन एम. दिस इज द इंटरवल ऑफ द नोटेशन एक्स बिलॉंग्स टू. म्हणजे कुठून कुठपर्यंत येतं हा येतो. ओके. दिस इज द लेंथ. म्हणजे उदाहरणार्थ पहा. सी दिस वी कॅन राईट. यालाच असं सांगतो मी, यालाच तुम्हाला माहित पाहिजे. सेअर इफ mod x is less than 3, then how can we take? It means that, see this, this means that याचा मीनिंग काय होतो. -3 इज लेस दॅन x इज लेस दॅन 3. 3 नंबर पेक्षा मॉड एक्स लहान आहे पण याच्यात मायनस पण व्हॅल्यू असते म्हणून मायनस असं घ्यायचं. कधीही लक्षात ठेवा मॉड एक्स इज लेस दॅन 3 आला तर याला कसं लिहिणार तुम्ही. -3 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3. फक्त याच्यात एक्स नाही, फक्त जर एक्स लेस दॅन 3 असेल तर ती एकच कंपॅरिझन झाला. पण मॉड एक्स लेस दॅन 3 आला की त्यामध्ये दोन व्हॅल्यू असतात. मग याला कधीही असंच लिहायचं -3 इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन 3. म्हणजेच याला ग्राफवर याचा मिनिंग कसा होतो पहा. हा ग्राफ आहे समजा रियल लाईन आहे. दिस इज 0 1 2 3 -1
-2 -3, म्हणजेच याचा अर्थ दिस इज सपोज -4 हिअर 4. तर एक्सच्या कुठून कुठपर्यंत व्हॅल्यूज घ्यायच्या, 0. हे 3 ला -3 ला सोडून द्यायचं कारण लेस दॅन आहे, 3 ला सोडून द्यायचं लेस दॅन आहे, आणि त्याच्या मधल्या व्हॅल्यूज घ्यायचं, सर्वच व्हॅल्यूज. This set is called as a mod x less than 3. ओके, म्हणजे ही मिनिंग इथं एमचं जनरलायझेशन इथं एक एक्झाम्पल घेऊन सांगितलेलं आहे तुम्हाला. हे सर्व लिहून घ्यायच्या नंतर लक्षात ठेवा, हे नोट घ्या. mod x is less than 3 means definitely we can write -3 is less than x is less than 3 असं असतं. कधीही कुठेही येऊ द्या, कहाँ पर भी अगर mod x less than a आ गया तो we can write -a is less than x is less than a. यही लिखना है. प्रॉपर्टी आप ध्यान में रखिए, हर बार ये कोई भी आपको समझ कर नहीं दे सकता, समझ यहाँ पे आपको नहीं बताएगा हर बार कोई भी mod x is less than a, then definitely we can write directly this. याला डायरेक्ट आपण 3 असं लिहू शकतो, कुणी परत समजून नाही सांगणार. आता नेक्स्ट जो आहे 7 प्रॉपर्टी, सी दिस 7 प्रॉपर्टी, दिस इज द 6th प्रॉपर्टी. ही 6th प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आहे. आता 7th प्रॉपर्टी पाहू. 7th प्रॉपर्टी, व्हॉट इज दॅट 7th प्रॉपर्टी? असे, इफ mod x is greater than or equals to m, इथं लेस दॅन आला होता. आता लेस दॅन और इक्वल्स टू आला असतं तर कसं घेतलं असतं पहा. मीच परत एकदा सांगतोय ना, हा जर असा आला असता तर कसं घेतलं असतं. हेच दुसरं एक्झाम्पल सांगतो मी, सेकंड एक्झाम्पल. हे 6च असा आला असता, सी दिस. हाच एक्झाम्पल जर असा आला, दुसरं एक्झाम्पल, इफ mod x is less than or equals to 3, this implies that less than or equals to आल्यामुळे यालाच कसं लिहितात मग, -3 is less than or equals to x is less than or equals to 3. ओके, याला लेस दॅन ऑर इक्वल्स टू, इथं लेस दॅन होतं, इथं लेस दॅन ऑर. याची साईज कशी येते पहा, डिस्टन्स कसं येतं. सपोज दिस इज अ रिअल लाईन, दिस इज अ 1, this is suppose 0, this is 3, this is a -3. मग हा पॉइंट 3 सुद्धा इन्क्लूड असतो, म्हणजे भरीव करायचं त्याला. 3 इज इन्क्लुडेड, 3 ला इन्क्लूड करून हा पॉइंट येतो. म्हणजे क्लोज्ड इंटरवल जसं आहे ना त्या पद्धतीनं सर्वच पॉइंट येतात. दिस इज एक्झाम्पल ऑफ mod x is less than or equals to. इथं बदल काय, लेस दॅन ऑर इक्वल्स टू. इथं फक्त लेस दॅन होतं, इथं लेस दॅन ऑर इक्वल्स टू आहे. हे दोन्ही एक्झाम्पल पहा, कशाचे एक्झाम्पल्स आहेत. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल्स ऑफ प्रॉपर्टी नंबर 6. आता प्रॉपर्टी नंबर 7, हा सी दिस, वी शॅल डिस्कस द प्रॉपर्टी नंबर 7. If mod x is greater than or equals to m, represent every point whose distance from origin पासनं त्याचं जे डिस्टन्स आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू m. ओरिजिन पासनं त्या सर्व पॉइंटचं, एक्सच्या सर्व पॉइंटचं डिस्टन्स m पेक्षा ग्रेटर आहे, लेस नाही, ग्रेटर आहे. म्हणून इथं जर m घेतला, इथं जर -m घेतला तर त्याच्यापेक्षा ग्रेटर म्हणजे पुढचे घ्यायचे, आणि इकडं त्याच्यापेक्षा लेस, म्हणजेच याला असं लिहितात, x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू m और x इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू m. ओके, मग याचा ग्राफ कसं काढतात पहा. हे जर असं लिहिलं 7 एक्झाम्पल फर्स्ट, हे 7th एक्झाम्पल याचं, mod x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू सपोज 4 दिला. मग यालाच कसं लिहिलं जातं, दॅट इम्प्लाइज x ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 4 अँड x लेस दॅन ऑर इक्वल्स टू -4. म्हणजेच x विच इज बिलॉंग्स टू
माइनस इन्फिनिटी टू 4 क्लोज्ड सेमी क्लोज्ड इंटरवल युनियन इथं 4 टू इन्फिनिटी. इन्फिनिटी साइड कधीही ओपन ठेवा. आणि मग आता याचा ग्राफ कसं काढणार तुम्ही, याचा ग्राफ असं काढणार. 0 इथं 4 आहे, इथं -4 आहे, तर याच्या इकडचे पॉइंट येतात. मीन्स लेस दॅन -4. आणि हे ग्रेटर दॅन +4 म्हटलं की हे पॉइंट येतात. हे लक्षात ठेवा. आणि हे लेस दॅन ऑर इक्वल्स टू असल्यामुळे इन्क्लुडिंग येतात. हे जर लेस दॅन आलं तर त्याला कसं लिहायचं मी ते पण सांगतो. दुसरं एक्झाम्पल सी दिस. इफ मॉड x इज ग्रेटर दॅन 4 आहे, दॅट इम्प्लाइज त्यालाच असं लिहितात x ग्रेटर दॅन 4 अँड x लेस दॅन -4. म्हणजे 4 ला सोडून द्या. दॅट इज x बिलॉंग्स टू ओपन इंटरवल -इन्फिनिटी टू 4 युनियन 4 टू इन्फिनिटी. हे युनियन नाही लक्षात आलं तर ग्राफ लक्षात ठेवा. दिस इज अ रियल लाईन. हा 0 आहे. समजा इथं 4 आहे, 4 ला सोडून द्यायचं कारण 4 लेस दॅन आहे. इथं 4 आहे, याला सोडून द्या -4 4. यामध्ये लेस दॅन असल्यामुळे 4 येणार नाही. पुढचे पॉइंट यायचे 4 सोडून आणि इकडचा 4 सोडून. ओके, दिस इज द एक्झाम्पल ऑफ प्रॉपर्टी 7. आता प्रॉपर्टी 8 पहा. व्हॉट इज दॅट प्रॉपर्टी 8? इफ सी दिस, if mod x m is less than mod x is less than n असेल, it represents all the points whose distance from origin is greater than m but less than n. म्हणजे mod x असा आहे की ज्याचं डिस्टन्स ओरिजिन पासून आहे, काही ओरिजिन आहे, m पेक्षा मोठा आहे आणि n पेक्षा लहान आहे. सी दिस. आणि मायनस साईडला सुद्धा -m पेक्षा मोठा आहे, n पेक्षा लहान आहे. ही जर कंडिशन अशी आली तर, म्हणजे उदाहरणार्थ परत दुसरं ट्रायंगल इनइक्वालिटी, ही पण प्रॉपर्टी महत्वाची आहे. मॉड ऑफ x प्लस y इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल्स टू. सेपरेट केला तर मॉड x प्लस मॉड y येतं. ओके. आणि लास्ट आहे मॉड x कॅन ऑल्सो बी डिफाइंड एज mod x is equals to square root of x square. रूट ऑफ x square. कारण रूट मध्ये त्याच्या दोन व्हॅल्यूज असतात. कुठल्या कुठल्या असतात? एक +x, एक -x. बरोबर आहे का? रूट मध्ये कुठलाही स्क्वेअर रूट जर घेतला तर त्याला दोन व्हॅल्यू येतात, एक +x -x. जसं रूट मध्ये जर 4 असेल तर एक व्हॅल्यू +2, सेकंड व्हॅल्यू -2 अशा पद्धतीने घेतो. त्या पद्धतीनं याचं मॉड x ला सुद्धा आपण अशा पद्धतीने डिफाइन करू शकतो. ही प्रॉपर्टी लक्षात घ्या. मॉड ऑफ x प्लस y विच इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल्स टू मॉड x प्लस मॉड y. ही काय प्रॉपर्टी आहे आणि हे लक्षात घ्या. याला आपल्याला असं लिहिता येतं. हीच प्रॉपर्टी कशी म्हणतात पहा. उदाहरणामध्ये समजा 2 इज लेस दॅन मॉड x लेस दॅन 4 असेल तर याचा अर्थ रियल लाईनवर हा ओरिजिन आहे, हा 2 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, -1 -2 -3 -4. मग अगोदर पॉझिटिव्ह घ्या. पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायचं. कसं घेणार? यालाच आपल्याला असं लिहिता येतं. फर्स्ट स्टेपमध्ये असं लिहिता येतं 2 इज लेस दॅन x इज लेस दॅन 4 अँड दुसऱ्या वेळेस कसं लिहिता येतं -4 इज लेस दॅन x इज लेस दॅन 2. हे दोन मिनिंग होतात याचे. एक पॉझिटिव्ह साठी असा, निगेटिव्ह साठी असा. ठीक आहे. मग याच्यात व्हॅल्यूज कशा येतात पहा. लेस दॅन म्हणजे सोडून द्यायचं. 2 ला सोडून द्या, 4 ला सोडून द्या, मधल्या व्हॅल्यू घ्यायचं. आणि इकडं पण -4 ला सोडून द्या, -2 ला सोडून द्या, मधल्या. एक्चुअली यू हैव टू एक्सक्लूड. यहाँ पे इंक्लूडेड वैल्यू नहीं है, लेस देन है. 2 लेस देन 4 लेस देन, यानी कि इसका मतलब ये 2 और 4 को छोड़ के अंदर वाले टोटल x लेना है.
अगर ये अगर इक्वल्स टू आता है 2 इज लेस देन और इक्वल्स टू मॉड x इज लेस देन और इक्वल्स टू 4 रहता है, तो इसमें 2 भी इंक्लूड आता है और 4 भी इंक्लूड आता है। इसी तरह से ये टोटल प्रॉपर्टीज है मॉडुलस फंक्शन के, ये अच्छी तरह से आपको फॉलो करना है। एक प्रॉब्लम इसके बेस्ड जेईई में रहता ही है, एक प्रॉब्लम आपको अच्छी तरह से ये सभी मॉड्यूलस फंक्शन डिफाइन करना है। अभी कल के लेक्चर में इसी आधार पे कुछ प्रॉब्लम लेते हैं और बाकी के 2 फंक्शन लेके 2 दिन में ये चैप्टर खत्म होता है। ओके, तो यहाँ पे रुकते हैं। नमस्कार।